नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ कुमुदते गोसावी लिखित हरिगंध. परमपूज्य हरिकाका गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ. आजचा आपला भाग चालला 19वा. भक्ती भांडाराचा इसार. भक्ती, मग ती श्रवणभक्ती असू देत किंवा नामभक्ती असू देत, तिचाही हरिकाकांनी सातत्याने अभ्यास केला आहे. भक्तांनीही तसाच तो चालू ठेवावा म्हणून येथील त्या भक्तांना त्यांनी श्रवणात, नामात अखंड रंगवून सोडलं. त्यामुळे एकदा गुरुमंत्रविधी कानात मंत्र सांगून मोठा समारंभ घडवून आणला आणि साजरा केला की गुरुचं काम संपलं, असं गुरुत्व काकांनी कधीच अंगीकारलं नाही. उलट एकदा का भक्त त्यांच्या नजीक आला की त्याच्या तात्कालिक अडचणींवर तात्पुरता तोडगा त्याला सांगितला जात असला तरी तो केवळ पुढील भक्ती भांडाराचा इसार दिला जात असे. काकांचं खरं लक्ष त्यांच्या आत्मिक उन्नतीकडे, त्यांच्या जीवन परिवर्तनाकडेच लागलेलं असायचं. मात्र त्यांनी आपल्या भक्तांना कोणत्याही भक्ती तत्त्वज्ञानाचे शाब्दिक धडे गिरवायला कधीच लावले नाहीत किंवा प्रवचन, कीर्तन, व्याख्यानाद्वारे तासनतास तत्त्वज्ञानाच्या गुहेत कधी त्यांना ते घेऊनही गेले नाहीत. भाविकांना सहज समजेल, अनुसरायला सोपा वाटेल असा एखादा नियम देऊन ते मोकळे होत असत. त्या नियमांचंही कधी अवडंबर त्यांनी केलेलं नाही आहे. पुष्कळ वेळा त्यांच्या नित्यकर्माला थोडी वेळेची विशिष्ट पद्धतीची जोड देऊन त्यांच्याकडून तो नियम ते पूर्ण करून घेत असत. भक्तांच्या घराच्या परिसरात एखादं वडाचं, पिंपळाचं, अशोकाचं झाड असेल तर त्यालाच पाणी घालण्याचा नियम, घरातील तुळशीला पाणी घालून प्रदक्षिणा करण्याचा नियम, पक्ष्यांना दाणे खायला देण्याचा नियम, लहान मुलांना मुठमुठ का होईना चुरमुरे वाटून त्यांचा आवडता खाऊ पुरवण्याचा नियम, असेच बहुधा काकांनी दिलेले नियम असत. त्यामुळे त्यांचं पालन करताना भक्तांना जीवाचा आटापिटा करण्याची फारशी गरज पडायचीच नाही. दुसऱ्यांना देण्यातला आनंद किती नितळ असतो याचा प्रत्यय हरिकाकांनी दिलेला नियम पाळताना भक्तांना आपोआपच येऊन जायचा. दुसऱ्यांना प्रसन्न चित्ताने काहीतरी देणं म्हणजेच त्याग, आणि त्यागाचं वैभव कमी होत नाही तर ते वाढतं. देण्यातलं जे सुख, समाधान आहे ते अतिशय मोलाचंच मानायला हवं. हे जाणूनच काका आधी स्वतः पुढे आलेला प्रसाद मुक्त हस्ताने सर्वांना वाटून द्यायचे आणि भक्तांवर संस्कारच करीत असत. नंतर त्यांना दिलेल्या नियमातून ते हेच समाधान त्यांच्या पदरी पडावं म्हणून त्यांना नियमात किंवा नामात गुंतवून त्या समाधानाकडे नेऊन पोचवत असत, सोडत असत. ना दत्तम उपतिष्ठते, म्हणजे व्यवहारात काय किंवा परमार्थात काय दिल्याशिवाय मिळत नाही. संसारात तर पैशाशिवाय कोणताच व्यवहार होत नाही. संसारी व्यक्तीला तर पैशाशिवाय गत्यंतरच नाही आहे, आणि त्यासाठीच आधी आपण आपल्यावर त्यागभक्तीचा संस्कार करायला हवा, असं काका म्हणायचे. परमेश्वराने दिलेलं त्याला ममत्व सोडूनच द्यायचं. नसता देवाला काय करायचे धन, काय करायची ती दौलत, तो तर त्रैलोक्याचा स्वामीच आहे. भक्तीतच युक्ती, भक्तीतच खरी युक्ती असते. भक्तीचा प्रवाह भक्तीत मिळून जातो आणि तो सद्गुरूंशी एकरूप होऊन जातो. सद्गुरूंचरणांजवळ खरं सुख आहे हा त्याला अनुभव येतो. याची प्रचिती अनेक हरिभक्तांनी हरिकाकांच्या कृपा सहवासातून घेतलेली आहे. ज्ञानेश्वरीतल्या 11व्या अध्यायात एक 728वी ओवी आहे. ती अशी आहे: भरोनी सद्भावांची अंजुली, मिया ओवी या फुले मोकळी, अर्पिली अंध्री युगुली विश्वरूपाच्या. अशी सद्भावांची फुलं सोबत असली की अन्य काहीही पसारा भक्तीसाठी लागतच नाही. संसार दुःखावर खरा तोडगा सद्गुरूंपाशी एकरूपता साधण्यातच आहे. धारवाडच्या श्रीयुत V.श. वष्ट यांनी बेळगावचे सुरेश कुलकर्णी यांना हरिकाकांच्याकडे नेलं. तेव्हा काका कुलकर्णींना म्हणाले, तुम्हाला वष्टांनी इथे दर्शनाला आणलं म्हणजे तुम्ही होऊन प्रेमाने इथे आला नाहीत का? नाही, मी आपण होऊनच आपल्या दर्शनाला आलेलो आहे, असं कुलकर्णी उत्तरले. खोटं बोलू नका, सत्य ते सत्यच, मला सत्यच आवडतं. असा उभयतांचा संवाद ऐकल्यावर कुलकर्णींनी सत्य कबूल केलं आणि नंतर मनातलं खरं सांगूनही टाकलं. खरंच मला मनापासून आपल्या दर्शनाला यायचंच नव्हतं. वष्टांनीच मला इथे आणलं. अरे, मी काही कोणी साधू किंवा परमेश्वर नाही आहे, अगदी साधा माणूस आहे बघ, आणि तुम्ही अशा साध्या माणसांचं दर्शन घेता. काका,
तुमच्या दर्शनासाठी आलो आहोत असंही म्हणता. हरिकाका असं सांगत असताना सुरेश कुलकर्णी यांची चक्क समाधी लागली. त्यांना पुढ्यातील हरिरूपातील साक्षात शिवशंकरांचं दर्शन घडलं. त्यांची समाधी उतरली तेव्हा ते आवासून बघतच राहिले. काका त्यांच्याकडे समाधानाने बघत म्हणाले, झालं तुमचं समाधान? माझ्या विनायकाने केलेलं शिवाष्टक तुम्ही नित्य म्हणतच राहावं, म्हणजे तुमची उपासना सुफलित होईल. तुमच्या उपासनेनेच तुम्हाला दर्शन घडवले. आणि आजही काकांनी सांगितल्यानुसार कुलकर्णी शिवाष्टक आठवणींनी म्हणतात, शिवोपासनाच करतात. हरिकाकांच्याच कृपा प्रेरणेने श्री युतवष्ट यांनी श्री गुरु गीता या पद्ममय ग्रंथाची रचना केली आहे. 2 मे 1974 रोजी हरिकाकांच्या हातून तो ग्रंथ प्रकाशित झाला. हा ग्रंथ मोठ्या थाटामाटात प्रकाशित व्हावा अशी त्यांची इच्छा होती, परंतु काकांनी त्यांना बजावलं. मी पाहिजे असेल तर लौकिकाला विसरावं लागेल. काकांच्या इच्छेनुसार अगदी साध्या पद्धतीने ग्रंथ प्रकाशित झाला. त्यावेळी काका म्हणाले, लेखकाने लेखकासारखं वागावं, नुसती पोपटपंची नको, प्रत्यक्ष तचं आचरण हवं. प्रसंगी अत्यंत कडक शब्दातून काका अशी भक्तांची कसोटी घेत असत. त्यात ते उतरले तर पुढील प्रश्न नसता सर्वजण केवळ शब्दाचेच पुजारी असं होणं काकांना आवडत नसे. आपल्या प्रत्येक कर्माचं यश आणि अपयश यांच्या मागे निश्चित असं शास्त्रीय तत्वच असतं. दैववादी माणसं त्या कर्माला दैवताशी जोडून देतात आणि त्या यशापयशाला दैवच कारणीभूत असल्याचं मानतात. पुष्कळ वेळा अकल्पित घडलेल्या अपघातातील मनाच्या अतिविमनस्क अवस्थेत माणसाला अशा दैववादी विचारांचा मोठा आधार वाटतो आणि मग तो आपल्या मनाची समजूतही घालतो. माझ्या दैवातच जर असं असेल तर काय करणार? आपण सारी दैवाच्या हातातली बाहुली आहोत या कल्पनेने आपल्या वेदनांवर फुंकर घातली जाते. ती एक वेळ त्या वेळेची गरज म्हणून. परंतु खरंच माणसाने असं दैववादी असावं का? आणि कुठल्याही कार्याच्या यशस्वीतेत दैवाचा आणि प्रयत्नांचा भाग किती असतो असा प्रश्न एकदा डॉक्टर सोनारांनी हरिकाकांना विचारला. तेव्हा हरिकाकांनी उत्तर दिलंय, सर्व जिथल्या तिथे टाकून जीव कर्माच्या आधाराने पुढच्या आयुष्यात दुसरा जीव धारण करतो आणि हे कर्मच त्याला पुढे दैवरूपाने मदत करतं किंवा आडवं येतं. कारण कर्माची गती अतिशय गहन आहे. त्याचे परिणाम सर्वांनाच भोगायला लागतात. हे शास्त्रशुद्धच आहे. हा खेळ जगन्नियता नियतीद्वारे प्रत्येकाशी खेळत असतो. हे जरी खरं असलं तरी दैव हे आंधळं असतं आणि माणसाच्या प्रयत्नांना चक्षू असतात. त्यामुळे डोळस माणसाने योग्य दिशेने पाऊल उचललं तर दैव आंधळ्याप्रमाणे त्याच्या पाठीशी येतं. परंतु समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्याप्रमाणे चळवळीत जरी सामर्थ्य असलं तरी तेथे भगवंतांचं अधिष्ठान पाहिजेच आहे. कर्मयोगाच्या उपचारात माणसाने 3 गोष्टींचं पथ्य आवर्जून पाळायला हवं असं हरिकाका सांगतात. त्या 3 गोष्टी म्हणजे वेळेचं महत्त्व, शुद्ध मन आणि संयम. केव्हाही नुसतं कर्म करणं महत्त्वाचं नाही, तर ते कोणत्या वेळेला सुरू करायचं त्यातही वेळेचं भान तंतोतंत पाळायला लावण्यावर काकांचा कटाक्ष असायचा. मन जर अंतर्बाह्य शुद्ध असेल तर हातून कर्मही यशस्वीपणे पार पडेल. मनातील भीतीचा अंश आपोआप गळून पडेल. एक तुतारी द्यामज आणून फुंकीन जी मी स्वप्राणाने, अशी आपल्या कार्यकर्तृत्वाची तुतारी आपणच फुंकायला हवी. आपणच आपले भाग्यविधाते आहोत हे नीट ध्यानात घ्यायला हवं. आपलं आकाश एवढं मोठेपण आपल्या ध्यानी आणून देण्यासाठी आपल्याला आपली ओळख करून देऊन आपली आत्मोन्नती हरिकाकांनी साधली आहे आणि हीच त्यांची खरी ओळख आहे. पौरुष्य प्रयत्नांच्या रूपाने नियती सजीव प्राण्यांचं नियमन करत असते, तीही ईश्वर आज्ञेनेच. म्हणून तर काकांनी कर्मयोगाला प्राधान्य दिलेलं आहे. कर्माच्या चक्रात भक्तांना गुंतवून ठेवलं आहे. स्वतःची भरकटणारी बुद्धी आधी गुरुसाह्याने नित्य नामस्मरणाने ताब्यात ठेवणं, स्वतःची बुद्धी शास्त्र शिक्षणाकडे, शुद्ध विचारांच्याकडे वळवणं, स्वतःच्या इंद्रियांना स्वप्रयत्नांकडे झुकवणं आणि पुरुषार्थ प्रयत्नांची शिकस्त करण्यासाठी चेतना, हे कार्य काकांनी अतिशय कुशलतेने केलं आहे. कर्माची वाट स्वतः अनुसरली आहे आणि सर्वांना दाखवली आहे.
दैवाचे संस्कारही पौरुष पराक्रमाने नाहीसे करता येतात आणि माणसाला आपल्या ऐहिक आणि पारलौकिक इच्छाही पूर्ण करून घेता येतात. असा अत्यंत प्रगत शास्त्रसंगत दृष्टिकोन हरिकाकांनी आपल्या जीवनकार्यात बाळगलाय, आचरलाय आणि प्रसारितही केलेला आहे. कर्मसाफल्य. कर्माला कर्मकांडाचं स्वरूप आलं की त्यातील चैतन्य हरवतं आणि त्यामुळे काकांनी कर्मकांडाचं स्तोम कधी माजवलंच नाही. एकदा आंघोळ झालेली नसल्यामुळे प्राचार्य कुलकर्णी काकांचं दर्शन घेण्यासाठी कचरायला लागले. तेव्हा काकांनी त्यांची अडचणच दूर केली. अरे, घे कुंकू आणि लाव कपाळाला की झाली आंघोळ. बाह्य स्वच्छतेपेक्षा मन स्वच्छ असणं अधिक आवश्यक आहे रे. कर्मकांडात कशाला गुंतून राहतोयस? कर्मकांडांचं स्तोम माजवल्यामुळे द्वेषाची पाळंमुळंही फैलावत जातात. पापाचा द्वेष जरूर करा, पाप्याचा नको, असंच काका म्हणायचे. मरणानंतर वैरभाव संपतो ही भारतीय संस्कृतीतली कल्पना. रावणाची अंत्ययात्रा काढायला बिभीषण काही तयार होईना, तेव्हा तू काढणार नशील तर मी काढतो असं श्रीरामचंद्रांनी म्हणावं, ही आपली प्राचीन संस्कृती आहे. आपल्या भोवतीचं छोटंसं वर्तुळ भेदून टाकलं की ते आपोआपच मोठं होतं. जीवदृष्टी ही विशाल होत जाते. कोंभांची लसलस पाहिली की भूमीचं मार्दव कळावं. शेवटी माणसं पोटासाठी विकली जातात हे वास्तवही समजून घ्यावं असंच काकांना वाटायचं. ते वाट कृपेची करीतू, ते दिशाची स्नेह भरितू. असा कृपा स्नेहभाव काकांनी आपल्या अंतरी अखंड बाळगला. त्यामुळे या ना त्या लौकिक कारणामुळे ज्यावेळी हरिभक्त म्हणवणारेही आपापसात झगडत असत, भांडत असत, आपली शक्ती निरर्थक गोष्टीत अनाठाई खर्च करीत असत, त्यावेळी काका अतिशय व्यथित होत असत. प्रत्येकाने आपापली कर्म निष्पाप बुद्धीनेच करावीत. कर्मांचे डोळे जे ज्ञान ते निर्दोषच व्हावेत. कर्म टाकायचं नाही तर त्यात गुंतायचंही नाही आहे. कर्मांच्या साह्याने का होईना मासा गळाला लावायचा आणि त्याला भक्ती मार्गाकडे खेचायचं. हे तर काकांचं कौशल्यही मोठं विलक्षणच होतं. कर्मसाफल्य हवं असेल तर कर्माला नामस्मरणाची जोड द्यायला हवी. नामस्मरण ओंकार रूपापासून, प्रणवापासून सोडता कामा नये. आपली इच्छा जितकी तीव्र असेल तितकं नामस्मरणही हवं. अहम ब्रह्मास्मी नुसतं तोंडातून उच्चारून उपयोग काय आहे? त्याची अनुभूती तर घ्यायला हवी. अध्यात्म म्हणजे काय हो? खरे संत सत्पुरुष नेमके कसे असतात, स्वीकृत साधना कशी करायची, या सर्वांचं अचूक ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. पुष्कळ वेळा अयोग्य माणसं नको त्या जागी येतात. त्यामुळे परिस्थिती पालटून जाते. योग्य माणसांना आपल्यावर अन्याय होत आहे या भावनेने त्यांची मनःशांती ढळण्याची शक्यता असते. तेव्हा मनाचं संतुलन राखण्यासाठीही नामस्मरणासारखा मार्ग काका अगदी सहजपणे दाखवून जात असत. ते म्हणायचे, रुचेल ते बोलावं, पचेल ते खावं आणि जमेल ते करावं, म्हणजे मनःशांती राखायला मदत होते. खरं प्रेम हाच तर परमेश्वर आहे, असा काकांनी नाना परीने आपल्या भक्तांना सांगितलेलं आहे. माझ्या या सोनार डॉक्टराला सांभाळ, त्याला मी खूप ठोकून ठोकून घडवलंय रे, असं काकांनी बाबा बेलसरे यांना स्वप्न दृष्टांतात सांगितलं आहे. आईच्या प्रेमाने काकांनी भक्तांना नेहमीच असं जपलं आहे. त्या प्रेमापोटीच हत्तरगीला हरी मंदिरात हरिभक्तांसाठी अन्नछत्रही त्यांनी सुरू केलेलं आहे. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन व्हावं, हीच तर त्यांची इच्छा असायची. मी माणसातच रमतो, माणसातच रंगतो, असं हरिकाका नेहमी म्हणायचे. त्यांच्या भोवती माणसं सतत रुंजीच घालत असत. माणसांना काकांचा आणि काकांना माणसांचा विलक्षण लळा होता. आपल्याकडे येणाऱ्या माणसाला एकदा कृपाछत्राखाली घेतलं की त्याची अहर्निश काळजी वाहण्याचं कार्य अथकपणे करण्याचं जणू काही व्रतच त्यांनी घेतलेलं होतं. माझा अहंभाव वसे शरीरी, तथापि तो सद्गुरू अंगीकारी, असा अनुभव हरिकाकांच्या अनेक श्रेष्ठ भक्तांनाही आहे. आपल्या अहंकारामुळेच खरं तर कितीतरी आजार आपण ओढवून घेतलेले असतात. अशा शारीरिक आणि मानसिक आजारांचाही हरिकाकांसारखे सद्गुरू विचार करतात. अनेक भक्तांचे आजार अंगीकारतात.
त्यामुळे अखेरच्या काळात देखील असे अंगीकारलेले आजार हरिकाकांनी कसे भोगले हे त्यांच्या असंख्य भक्तांनी जवळून बघितलेलं आहे. त्याचं रहस्य त्यांनी जाणून घेतलेलं नसतं. त्यांना ते मात्र हरिकाकांसारखे सद्गुरू लोकांचे दुर्धर आजार बरे करतात, मग स्वतःला का आजारी पडतात अशा प्रश्नांच्या भोवऱ्यात अडकून अस्वस्थ होतात. याउलट हरिकाकांनी भोगलेल्या लोकव्यथांचं बारकाईने निरीक्षण केलं तर काकांचं लोककल्याणासाठी जगणं, व्यथा वेदना स्वीकारणं बघून मन चक्रावून जातं. मज हृदयी सद्गुरू जेणे तारिला हा संसार पुरू, म्हणूनी विशेषे अत्यादरू विवेकावरी, असं ज्ञानदेव माऊलींनी सद्गुरूंसंबंधी आदराने जिव्हाळ्याने म्हटलेलंच आहे. आणि ही साक्ष अत्यंत बोलकी आहे. एक धरीला पुरे विश्वास स्वचे प्रकाशते करिता, विश्वासातल्या गाभ्यातून अंतरी भक्तज्योत प्रज्वलित होतात. तिच्या प्रकाशात मग अंतरीची कितीतरी अज्ञान जळमट निघून जातात. ज्योतीची काजळी गळून पडावी तशी मग मनाच्या दृढ निश्चयाने प्रपंच आणि परमार्थ एकच होऊन जातो. हरिकाकांनी साधलेल्या या दोहोतील अद्वैतासारखाच. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.